फोन करू का नको? फोन तर करायलाच पाहिजे. फोन केला तरच बोलणं होणार आहे. काय असेल ते असेल, करतो फोन. Incoming voice call from +918308500047. कट का करायलात? Incoming voice call from +9183085004. कट करायलात, काय करू? आणि एकदा लावून बघतो. Incoming voice call from +918308500474 on SIM FIM1. हॅलो. हा, कोण बोलतं? हा, मी सागर बोलतोय. कोण सागर? परवा तुम्हाला बघायला आलेला मुलगा होता ना, तोच मी सागर. हा हा, बोला की. एक मिनिट. तुम्हाला माझा नंबर कुठून भेटला? तुमचा नंबर मला साक्षीकडून भेटला. साक्षी? कोण साक्षी? अहो, माझी बहीण. हा, तिने माझा नंबर घेतलेला. लक्षातच नाही आलं बघा माझ्या. बोला की, तुम्ही कसं काय फोन केला? आणि तुम्ही होकार पण कळवला नाही माझ्या घरी. मग कसं काय फोन केला तुम्ही मला? हो, माफ करा, मी चुकीचं केलं. कारण असं करणं बरोबर नाही. पण काय करणार? आणि प्रश्न राहिला माझ्या होकाराचाच, तर माझं मलाच काय समजेना मी काय करू ते. समजेना म्हणजे? मी पसंत नाही का तुम्हाला? हो हो, तसं नाही तसं नाही, तुम्ही पसंत आहात मला. पण पण काय? पण मला असे काही तर प्रश्न पडल्यात की त्याचं उत्तरच भेटेना मला. मी काय मदत करू शकते का मग? हो, पण कसं? आपण भेटून बोलूयात? पण तुम्हाला जमणार का भेटून बोलायला? काही अडचण तर नाही ना भेटून बोलण्यासाठी? मी प्रयत्न करते ना भेटून बोलण्यासाठी. मग आज 3 वाजता आपण भेटूया. हो, पण कुठे? महादेव मंदिराच्या साईडला गार्डन आहे ना, तिथे भेटू ना आपण. हो, चालेल. ठीक आहे. होय रे. बोल की. ते सागराच्या मनात नेमकं काय चाललंय हेच काही कळणार बघ. कसं आहे माहितीये का, अति विचार करणाऱ्या माणसाच्या मनात ना नेहमी वेगवेगळ्या प्रकारची वादळं निर्माण होत असतात. काय करावं, कसं करावं हे त्याचं त्याला समजत नसते. अरे पण आपण त्याला इतकी मदत करतोय, मग तो असं का वागतोय? कसं आहे माहितीये का, प्रेमात आणि वेदनेत अडकलेल्या माणसाला कोणी कितीही मदत करू दे, त्याचा काही उपयोग होत नसतो. अरे मग आपण करायचं काय? आपण काय करायचं नाही रे, ती सागऱ्या स्वतः करेल. अरे मग श्रावणीचं काय होणार? ती सागऱ्याच्याच हातात आहे रे. काय नाही त्याच्या हातात. त्याच्या हातात नंतर सगळ्या गोष्टी निष्ठून चालल्यात. आता त्याचं नशीबच तसं आहे म्हटल्यावर आपण तर काय करणार? अरे पण आपण थोडी तर त्याला मदत केली पाहिजे ना. हे बघ, प्रेमात अडकलेल्या माणसांना सगळ्यांची मदत हवी असते, पण प्रेमातून दुःख मिळालेल्या माणसांना कुणाचीही मदत नको असते, कारण तो आतूनच खूप मजबूत झालेला असतो. हा, याला त्या सागऱ्याच्या होकार देणं झाले. उगाच 40,000 मार्केटमध्ये अडकून पडण्यात कसं करायचं? हा, हिला संत्या इकडेच यायला लागले. त्या सागऱ्याच्या स्थळाच्या नादात त्याचं स्थळ बघायचं राहिले. पैसे तर बक्कळ उकळल्यात. हे जर त्याला कळालं, त्यासाठी काम केलं नाही, पायतन हाणल मला. काय तर गंडवलं पाहिजे. काय करूया? कुठला बायोडाटा दाखवूया त्याला? गावती का नाही बायोडाटा मला लग्नासाठी? हा, गावती ओळखाले.
कुठं गायब आहे हो? आता गायब कुठं आहे? तुझ्यासाठीच गेलतो की बाहेर. म्हणजे अरे पोरगी बघायला बाहेरच्या गावी गेलतो, त्यामुळे तुला मी आपल्या गावात दिसलो नसेल, एवढंच की. मला वाटलं पैसे घेऊन गेला काय पळून. ए आईला पैसे घेऊन पळून जातो वे. धंदा येऊ आमचा, आणि आम्ही धंद्यात कधीच चुकीचं वागत नाही, लक्षात ठेव फक्त. अहो एखादी पोरगी दाखवा की हो. माझी काय अपेक्षा नाही. पोरगी काळे असू दे चालत्या. असं काय नाही की अशी पाहिजे तशी पाहिजे, काय काय अपेक्षा नाही. माझं एवढंच हट्ट आहे की माझं लगीन व्हावं. हायला माझं नशीब एवढं चांगलं आहे की चिकट बायोडाटा आहे माझ्याकडे, पण तुझं नशीब इतकं खराब आहे की एका पोरगीला पण तुझा बायोडाटा आवडेना. असं काळजाला लागण्यासारखं बोलत जाऊ नको हो. असं वाटते पोरगी बघण्यात म्हातार होतंय काय, तेव्हा तर होते की नाही लगीन काय माहित. बघा तेवढं एखादी दाखवा तर पोरगी कुठली तर हाय बाबा म्हणून काय ठीक तर आहे, ठीक आहे. म्हणून. ही बघ ही कशी वाटत्या, हाय की नाही? तुम्ही नुसतं मोबाईल मध्येच पुरी दाखवताय मला. कधी तर न्या त्या पाटावर बसवा पण पोरगी बघ बाबा असं काय तर म्हणा. लयच घाई कुतीला आलायस. असं कर, शेरवानी शेवाल घे, संध्याकाळ तुला निरोप देतो. नुसतं शर्वान शिवायलाच घे म्हणताय, पोरगी काय दावतच नाही. बरं आज जाणार आहे रे, 2000 मारा ऑनलाईन. पैसे मारतो पण पोरगी बघाल तर न्यावं, समाधान तर करा. 030316 2000. नंबर पाड झाला तुमचा, पैसे मारू. नमस्कार. नमस्कार. बोला काय म्हणताय? लग्नाची तयारी कुठेपर्यंत आली? अहो लग्नाची तयारी की नाही अजून कशाला ताळमेळ नाही. अजून त्याचा काही पत्त्याच नाही हो. म्हणजे म्हणजे अजून लग्न ठरलंच नाही. अहो तुम्ही तर म्हणत होता की लग्नाची सर्व तयारी झाली. हो लग्नाची तयारी मी का नाही, सागरचं होकारच कळला नाही हो. आणि त्यामुळेच तर त्याच्यामुळेच सगळं थांबलंय सगळं. म्हणजे मुलाला मुलगी पसंत नाही आहे का? आता कसं झालंय माहितीये का, सागरच्या डोक्यात नेमकं काय चालू आहे तेच काय कळून झाले बघा. मग आता आता काय त्याचा निर्णय येईपर्यंत वाट बघायची आणि मग बघायचं पुढचं. आणि तुमच्या मुलीच लग्नाचं अजून तरी काही नाही. आमच्या मुलीला अजून तरी काही मुलगा पाहिलेला नाहीये, आणि मुलीला तुमचं स्थळ पसंत होतं, पण काय करायचं, देवाच्या मनातच नव्हतं म्हणायचं, आपलंच नशीब. बरं ठीक आहे असू द्या. आता काय इकडेच काय होते बघतो आणि तुम्हाला कळवतो. येऊ का? ओके. काय सागर काय नाही, गावात चाललोय. बर मग एवढं आवरून अरे काय नाही रे, असंच आवरलं होतं, म्हणलं आता गावात जाऊन यावं. श्रावणीला तरी भेटायला चालला नाहीस ना? अरे तिला भेटायशिवाय मला काही काम धंदा नाही वय का, कायम तिलाच भेटायला जातोय मी. आणि आता असं पण मी फालतू लोकांना वेळ द्यायचं बंद केले. अरे चिडू नकोस, मी आपलं सहज असंच विचारलं. पण एक बोलू का? एक का भावा, दोन बोल की. तू जिथं कुठं चाललायस ना ते काम करूनच ये. बाकी जास्त सांगायची काही गरज नाही, तुला माहितीच आहे, समजलंच असेल तुला. तू एकमेवच असा माझा मित्र आहेस. माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी तुला समजतात बघ. आणि आता तुला पण काय सांगायचं होतं हे मला समजले. बर जा जा, वेळ होईल, वेळेत पोच, नाहीतर अवघड होईल. आणि संध्याकाळी भेट. का रे? काम आहे, जायचं एका ठिकाणी. जा. बरं चालतंय, मी येतो संध्याकाळी आवरून. 7 वाजता येतो गावात. माफ करा, थोडा उशीरच झाला मला यायला. मी पण आत्ताच आले. आत्ता झालाय, बस ना आला. हो. ते तुम्ही काहीतरी सांगणार होता ना? हो, बोलायचं होतं थोडं, म्हणतानाच म्हणलं भेटून बोलूया. फोनवर बोलता येत नाही ना. उचला की फोन.
नाही, ते आमच्या साहेबांचा फोन आहे ना. हा मग काहीतरी काम असेल ना. हो, ते तर नको आहे. काय तर आता काम सांगणार म्हणतानाच मी फोन उचलला. बर, काय झालं? आता बोल. तेच तुम्ही काहीतरी बोलत होता ना. हो, ते जातच. हा, बोला की साहेब. मी जरा बाहेर आलो. 1-2 तास लागेल मला घरी जायला. हो, आहे की फाईल. अर्जंट पाहिजे. थोडा मला वेळ लागेल जायला. बरं ठीक आहे, 15 मिनिटात पाठवतो तुम्हाला. हां हां, ओके. हां, 15 मिनिट लागतील. हां, सगळे डॉक्युमेंट सेंड करतो तुम्हाला. हां, ओके. मी एक 15 मिनिटात जाऊन येऊ का? एक थोडंच काम आहे, आवरतो आणि लगेच येतो. ठीक आहे. फक्त 15 मिनिट थांबा, येतो मी. सापडली फेक. किती वाजले? 2 तास झाले बघू बघू पर्यंत. एवढा वेळ. लय वेळ झाला, वाट बघून तीच जाईल. आज बोललंच पाहिजे. कुठे गेलीत? मलाच वेळ झाला यायला, त्यामुळे बहुतेक गेली असणार वाट बघून. बर, काय कुठे दिसेनात पण. चला. हो, इथं येतोय. इकडे येऊन थांबलाय वय. मी वर शोधत होतो, मला वाटलं तुम्ही गेला असाल. माफ करा, खरंच खूप वेळ झाला मला यायला. आणि 2 तास झाले तुम्ही कशाला वाट बघत उभारला? जायचं ना घरी, निदान फोन तर करायचा. नाही, मी तुम्हाला फोन करणारच होते, पण म्हटलं कशाला उगाच तुम्हाला डिस्टर्ब. मग म्हटलं की घरी फोन करावं तुमच्या, पण तुमच्या घरी समजेल ना, म्हणून नाही केलं. हो. आणि कसं पण तुम्ही येतोच म्हणालेला, त्यामुळे थांबले मी. मी एक बोलू? हो, बोला. तुम्ही मला आवडलात. असं अचानक? हो, तुमचा स्वभाव मला खूप आवडला. मी आधी एका मुलीवर प्रेम करायचो, पण आमच्यात सतत भांडणं व्हायची, कारण पैसा आणि जॉब मध्ये यायचा. आणि माझ्याकडे पैसा आणि जॉब चांगला नव्हता, त्यामुळे ती मला सोडूनच गेली. मग मी ठरवलं प्रेम बिम काही नसतं, आणि तुम्हाला नकार देण्यासाठी मी इकडे बोलवलं होतं. काय? हो, तुम्हाला भेटून मला असं वाटलं की मी जिच्यावर प्रेम करत होतो ती माझ्यासाठी एक क्षणही थांबू शकली नाही, पण तुम्ही माझ्या एका शब्दावर एवढा वेळ वाट बघत थांबला. हे बघा, आपल्यात प्रेम होईल की नाही मला माहित नाही, पण तुमचा स्वभाव मात्र मला आवडला. आणि जर तुम्हाला मी आवडलो असेल तर तसं सांगा.